क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत आणि ती देखील येते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या थेट देवगिरी या बंगल्यावरून। सकाळी 11 वाजल्यापासूनच थेटपणे अजित पवारांच्या देवगिरी या बंगल्यावरती मॅरेथॉन बैठकांचं सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे। त्या मॅरेथॉन बैठकांच्या माध्यमातून येत्या काळामधील असलेले आज सकाळपासून शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि सातारा लोकसभा मतदारसंघ याबाबत राष्ट्रवादीच्या कोर कमिटीकडून आढावा घेतला जातोय। राष्ट्रवादीचे नेते आज दिल्लीला जाणार नाहीयेत, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच या संदर्भातली माहिती पोहोचवलेली आहे। तर सहकाराचा जिल्हा अशी खरं तर अहमदनगरची ओळख आहे आणि त्याच ठिकाणी असलेल्या खासदारांकडून येत्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या काय अपेक्षा असतील या संदर्भामध्ये संपूर्ण आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। यंदाची लोकसभा निवडणूक जी आहे तर त्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर भाजपचे खासदार सुजय विखे यांना भाजपकडून उमेदवारी ही मिळालेली आहे। अद्याप जर बघितलं तर महाविकास आघाडी असेल किंवा राष्ट्रवादीची उमेदवारी ही निश्चित झालेली नाही। नेमकं नागरिकांचं काय या संदर्भामध्ये भूमिका आहे ते आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। सर्वसामान्य नागरिकांचं नेमकं आपल्या खासदारांकडून त्यांना अपेक्षा काय आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खासदारांकडून होऊ घातलेल्या काय नेमक्या अपेक्षा आपल्या? नवीन खासदारांकडून आमची एकच अपेक्षा आहे, बोधनगरमध्ये रोजगार निर्माण करावा आणि नगरमध्ये एवढं आतापर्यंत खरं बघितलं तर इतकं जो निधी आलाय, हजारो कोटी रुपयांनी निधी आलाय, पण नगरचा विकासच नाही। मग ते निधी गेला कुठं? ते निधी लोकांना रोडवर कसं काम करतात ते दाखवा आणि ते काम करून दाखवा। शहरातील रस्त्याचा मुद्दा जो आहे तर तो महत्वाचा मानला जातोय। काय नेमक्या अपेक्षा आहेत येऊ घातलेले जे खासदार होणार आहेत त्यांच्याकडनं? आता आपण बघतोच नवीन निवडणुका लागल्या तर खासदार साहेबांकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की नगर शहरामध्ये दुर्गंधी पसरलेले आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोफेसर चौकामध्ये आपला एक आता संभाजी महाराज पुतळा पण होतोय, त्याच्या शेजारी कचरा डेपो आहे, तो लवकरात लवकर हलवावा ही आमची एक अपेक्षा आहे। खूप दुर्गंधी पसरत त्याच्यामुळे त्याच्या शेजारी आपण बघितलं तर मोठी बँक आहे, त्याच्यानंतर मोठं बिझनेस सेंटर आहे, तिथल्या सगळ्या लोक जे राहतात त्यांची एकच अपेक्षा आहे कचरा डेपो लवकरात लवकर तिथनं हलवावा। रस्ता आणि कचऱ्याचा प्रश्न जो आहे तर तो प्रामुख्याने नागरिकांकडनं सांगितला जातो आहे। काय अपेक्षा आहेत येऊ घातलेल्या खासदारांकडून? जे नवीन खासदार होतील त्यांच्याकडून आपली अपेक्षा असेल की नगरमध्ये IT पार्क उभा राहावा, कारण जे IT क्षेत्रामध्ये तरुण नगरमध्ये शिकतात त्यांना पुणे आणि मुंबई सारख्या शहरामध्ये नोकरीसाठी जावं लागतं। नगरमध्ये त्यांना कुठल्या प्रकारची सुविधा उपलब्ध नाही ती व्हावी आणि नगरमध्ये येणारे जे मुख्य रस्ते आहेत हे रस्त्यांचं काम चांगल्या प्रकारे व्हावं, लोकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी। ते विद्यमान खासदारांनी काम केलंय का? नेमकी काय आपली अपेक्षा आहे किंवा आपले मतदान करताना आपली काय नेमकी भूमिका असणार? आमची मतदान करतानाची आमची रास्त अपेक्षा असणार आहे की जो उमेदवार असेल, जो माणसांमध्ये मिसळल, विद्यार्थ्यांना तरुणांना समजून घेईल आणि कायमस्वरूपी त्यांच्या संपर्कात असेल आणि हाक मारल्यानंतर आमच्या अडीअडचणीला उभा राहील अशा आम्ही लोकप्रतिनिधीला मतदान करू। काय अपेक्षा आहेत खासदारांकडून? अहमदनगर दक्षिण मधील जे मूलभूत प्रश्न आहेत, जे खासदार जे की लोकसभेमध्ये त्याच्याबद्दल आवाज उठून ते सोडवले गेले पाहिजे। जसे जे पॉलिसी असतात, कांद्याचा प्रश्न असेल, शेतमालाचा प्रश्न असेल, शेतमालावर MSP चा विषय असेल, ह्या गोष्टी ह्या सदनामध्ये मांडल्या गेल्या पाहिजे। जे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी असतील, कामगार किंवा आपल्या MIDC मध्ये जाणारा कामगार असेल, यांच्या दृष्टिकोनातून काही पॉलिसी बनल्या पाहिजे आणि ह्या पॉलिसी केंद्र शासन बनवतं, हाऊस मध्ये बनवतं। यासाठी आपल्या प्रतिनिधीने तिथे आवाज उठवला पाहिजे। दक्षिणेमध्ये कुठलं तरी एक मोठं ठोस काम झालं पाहिजे। पूर्वी ड्रायपोर्ट बोललं गेलं त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे आणि एक पायाभूत सुविधा जी आहे ती अजून मजबूत झाली पाहिजे। जे आजपर्यंत जे कामं झाले ते अजून तेवढे नाहीयेत का जे करून अहमदनगर शहरातला जो तरुण पुण्याला मुंबईला जातोय तो न जाता नगरमध्येच त्याला संधी उपलब्ध झाली पाहिजे, हे खासदारकडून अपेक्षा आहे। सध्याच्या खासदारांनी काम केलेलं आहे किंवा नाही? सध्याच्या खासदारांनी नगर शहरातून जाणारे जवळपास 6 ते 7 राष्ट्रीय महामार्ग केलेले आहेत। जो सुरुवातीला प्रश्न उपस्थित केला की शहरातली काही अतिक्रमण आणि शहरातल्या वाहतुकीला जो कोंडी निर्माण होती त्या संदर्भात त्यांनी एक फ्लायओव्हर केला होता। अजून 3 फ्लायओव्हर त्यांनी MIDC पासून मंजूर केलेले आहेत। एकूण पाहता गडकरींचा जो शेवटचा दौरा झाला त्यावेळी त्यांनी असं वाक्य वापरलं होतं भाषणामध्ये की अहमदनगरचे रस्ते हे 2024 नंतर अमेरिकेच्या रस्त्यांशी तुलना करतील, ह्या दर्जाचे रस्ते हायवेचे आणि राष्ट्रीय महामार्गाचे होतील। त्यामुळे माझी अशी भावना आहे की नगर शहरामध्ये कधी नव्हे ते एवढी रस्त्याची कामं झालेली आहेत। रोजगार असेल, रस्ता असेल, अशा अनेक अपेक्षा ज्या आहेत तर त्या येऊ घातलेल्या खासदारांकडनं इथल्या नगरकरांनी ज्या आहेत व्यक्त केलेल्या आहेत। या सर्व अपेक्षा येत्या काळामध्ये पूर्ण होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, ABP माझा, अहमदनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।